SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्डचा हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्सचा युनिट टेस्ट 1चा क्वेश्चन पेपर विथ आन्सर घेऊन आले आहे. या पेपरसाठी 20 मार्क्सचा हा पेपर आहे आणि यासाठी 1 तासांचा वेळ आहे. अशाच प्रकारचे 10th स्टँडर्डसाठीचे अतिशय उपयोगी असे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. वर्षभरात होणाऱ्या सगळ्या एक्झाम्सचे पेपर देखील मी टाकत राहणार आहे. आता आपण पेपरला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1A. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. फर्स्ट, इट मे बी सेड दॅट डॅश डॅश वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. ऑप्शन ए वोल्टेअर हे याचा आन्सर आहे. सेकंड, the Annals School was started by French historians. Option B French हे आन्सर आहे. थर्ड, the earliest museum in the world was discovered in excavations at the city. Option C UR हे त्याचे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 1B. आयडेंटिफाय द रॉंग पेअर, थिअरी अँड थिंकर्स. यामध्ये फक्त रॉंग पेअर तुम्ही लिहायची आहे. चारीच्या चारी लिहून घेण्याची गरज नाही. रॉंग पेअर आहे डायलेक्टिक्स आणि हेरोडोटस, एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. रॉंग पेअर करेक्ट करून लिहिण्याची गरज नाही. दुसरं, नेम ऑफ द बुक, टाईप्स ऑफ द हिस्टोरिओग्राफी. याच्यामध्ये द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सिस्ट हिस्ट्री हे याचं आन्सर आहे. फक्त आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 2A. राईट शॉर्ट नोट ऑन एनी वन. इथे शॉर्ट नोट आहे, 2 मार्कांची आहे. एनी वन लिहायची आहे. तुम्हाला 3 शॉर्ट नोट इथे दिलेले आहेत. डायलेक्टिक्स, सबल्टन हिस्ट्री, ॲनल स्कूल. 3ही मी तुम्हाला लिहून दाखवले आहेत इथे. 3ही दाखवते मी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सबल्टन हिस्ट्री, ॲनल्स स्कूल. क्वेश्चन पेपरचं हे सेकंड पेज आहे. क्वेश्चन नंबर 2B. डू ॲज डायरेक्टेड एनी वन. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. कम्प्लीट द कन्सेप्ट चार्ट. कन्सेप्ट चार्ट पेपरला येतात. नोटेबल स्कॉलर्स ऑफ युरोप. यामध्ये तुम्ही कार्ल मार्क्स, वोल्टेअर, लिओपोल्ड वॉन रँकी, रेने डिस्कार्टेस अशा प्रकारे आन्सर लिहायचे आहेत. नेम्स ऑफ युअर वुमन ऑथर्स. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3. आन्सर इन ब्रीफ एनी वन. ब्रीफ म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, 3 मार्कांचा आहे. तुम्ही 6 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. फर्स्ट, एक्सप्लेन कार्ल मार्क्स क्लास थिअरी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एक्सप्लेन कार्ल मार्क्स थिअरी. What is the contribution of इतिहासचार्य V.K. रजवाडे to historiography? पॉलिटिकल सायन्स म्हणजे सिविक्सचा पेपर आहे. सिविक्सचा पेपर 8 मार्कचा असतो युनिट टेस्ट 1साठी. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. इन महाराष्ट्र डॅश डॅश सीट्स आर रिझर्व्ड फॉर वुमन इन लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन. ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे, 50%. सेकंड, द इसेन्स ऑफ डेमोक्रेसी इज डॅश डॅश. ऑप्शन डी करेक्ट आहे, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. क्वेश्चन नंबर 5. राईट शॉर्ट नोट. 2 शॉर्ट नोट आहेत, एकच लिहायची आहे. राईट्स बेस अप्रोच किंवा राईट टू इन्फॉर्मेशन. 4 पॉईंट्स लिहून तुम्ही शॉर्ट नोट लिहून दाखवायची आहे. इथे मी तुम्हाला आन्सर देते. हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. राईट्स बेस अप्रोच, राईट टू इन्फॉर्मेशन. Question number 6. Complete the concept map
4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड गव्हर्नन्स. याच्यामध्ये 4 तुम्ही कॅरेक्टरिस्टिक लिहायचे आहेत. इफेक्टिव्ह अँड एफिशियंट, अकाउंटेबल, फॉलो द रूल्स ऑफ लॉ, रिस्पॉन्सिव्ह, अशा प्रकारचं तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 7, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. शेवटचा लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन्ड बाय एस्टॅब्लिशमेंट ऑफ सोशल जस्टिस. याचा आन्सर मी तुम्हाला दाखवते. हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे देखील पॉईंट वाईज तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे वर्षभर होणाऱ्या सगळ्या एक्झाम्सचे क्वेश्चन पेपर, लेटेस्ट क्वेश्चन पेपर विथ आन्सर मी टाकत राहणार आहे. अभ्यास कसा करावा व इतर युजफुल व्हिडिओज 10th स्टँडर्डसाठीच्या मी टाकत राहणार आहे. तुम्हाला जर कोणता अजून व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून टाकू शकता. तो व्हिडिओ मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.